तर आपण जे घरच्या आंबे काढून आणलेले होते ना, त्याला आता नाही काय तर 3-4 दिवस झाले होते, ते मस्त पिकलेले होते. मग त्याच्यामुळे आज आमरस केलेला होता. तर श्री स्वामी समर्थ. आणि मी दिव्या थोरात आमरस वगैरे सगळं करून मी आले होते पाणी भरण्यासाठी. का बरं? तर कारण पिताश्री भरणार होती इथं पाणी, पण मग त्यांना काहीतरी काम आलं. मग त्याच्यामुळे ते म्हणे का आता इथलं पाणी तू भरून घे. आता त्याच्यात मी एकदम स्मार्ट, एक्स्ट्रा इंटेलिजंट नाही का, अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलची. मग त्याच्यामुळे मी म्हटलं बुटअप बिना काढायचेच मी आज पाणी भरणार आहे. अजिबात सुद्धा नाही काढणार. पण शेवटी काय करणार आहे. पण ह्या वाफ्याला काय वाटलं नाही, दुसऱ्या वाफ्यांना पाणी सादळलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात काय ते फसून गेले. मग त्याच्यामुळे ते काढले लगेच लाईट गेली. मग म्हटलं मस्त जेवण वगैरे करून घेऊ. जेवण वगैरे झाल्यानंतर मला उसाकडे जायचं होतं, कारण की आपले जे छोटे बंधू आहेत त्यांना पण जेवायला सोडवायचं होतं. त्याच्यामुळे आता जायचं कुठून, म्हटलं आता नांगरणीमधून नागिन डान्स करत जातो, तर आपण आता सरीतून करीत जाऊ, कारण याच्यातून पण काय व्यवस्थित चालता येत नाही. मग आल्याच बघितलं तर त्याच्यात सरी भरत आलेली होती. मग त्याच्यामुळे दुसऱ्या सरी टाकून दिलं पाणी. आणि पाईप पण बदलायचं होता. त्याच्यात ऊन एवढं कडक पडलेलं होतं. जेव्हा पाईप नव्हता बदलायचा तेव्हा तर एवढी सावली होती. मी म्हटलं काय नाही, असं बदलू म्हणता ते ऊन एवढं पडलं ना, तर ते कसंच बदलते याने. पण तरी कसं बसं काय नाही, एकदाच दिला बदलून.